नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांधनकर. मित्रांनो, ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे, अशा रेशन कार्ड धारकांना आपल्या रेशन कार्डमधील सर्व व्यक्तींची ई-के-वाय-सी करणे या ठिकाणी बंधनकारक आहे. जर आपण या ठिकाणी कुटुंबातील सर्व व्यक्तींची ई-के-वाय-सी या ठिकाणी केली नाही, तर त्यामध्ये ते नाव या ठिकाणी कमी होईल आणि त्या व्यक्तीला मिळणारा शासकीय लाभ सुद्धा या ठिकाणी बंद होईल. आणि तुम्हाला मिळणारे धान्य सुद्धा या ठिकाणी बंद होईल. त्याकरता मित्रांनो, ही के-वाय-सी आपण मोबाईलमध्ये घरबसल्या अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी करू शकतो. ही के-वाय-सी कशी करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर येत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये या. सर्च या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी आधार फेस आर-डी हे ॲप्स या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्याकरता सर्चमध्ये जाऊन हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्या. मी हे ॲप या अगोदरच या ठिकाणी इन्स्टॉल करून घेतलेले आहे. हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी बाहेर पडून जा. त्यानंतर मित्रांनो, परत प्ले स्टोअरमध्ये या. सर्च या ऑप्शनमध्ये या ठिकाणी मेरा ई-के-वाय-सी हे ॲप आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्याकरता सर्च या ऑप्शनमध्ये मेरा ई-के-वाय-सी टाका आणि सर्च झाल्यानंतर मेरा ई-के-वाय-सी यावरती क्लिक करा आणि हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्या. हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी ओपन यावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी परमिशन्स काही मागितल्या जातील. त्याच्यावर ओन्ली धिस टाईम यावरती क्लिक करा. परत या ठिकाणी ओन्ली धिस टाईम यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने या ठिकाणी हे ॲप तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर सिलेक्ट स्टेट म्हणजे आपले राज्य या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. आपले राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन यावरती क्लिक करा. या ठिकाणी एखाद्या वेळेस एरर येऊ शकतो. त्याकरता परत त्याच्यावर व्हेरीफाय लोकेशन यावरती क्लिक करा. त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. ज्या व्यक्तीची के-वाय-सी करायची आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली जनरेट ओटीपी यावरती क्लिक करा. आधार संलग्न मोबाईलवरती एक ओटीपी येईल. आलेला ओटीपी बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे. दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरी डिटेल्स हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी तुमचे नाव असेल, तुमचे स्टेट असेल, तुमचा कार्ड नंबर या ठिकाणी असेल. अशा प्रकारे तुमची माहिती या ठिकाणी असेल. आता हे पेज आपल्याला स्क्रोल करून वरती या ठिकाणी ढकलायचं आहे आणि खाली या ठिकाणी आपल्याला दिसेल ई-के-वाय-सी स्टेटस. समोर कोणताही ऑप्शन या ठिकाणी नाही. म्हणजे या ठिकाणी येस नाही आणि नो ही नाही. म्हणजे तुमची ई-के-वाय-सी या ठिकाणी झालेली नाही. मित्रांनो, आता ही ई-के-वाय-सी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्याकरता सर्वात खाली फेस ई-के-वाय-सी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता फेस ई-के-वाय-सी यावरती क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन परत या ठिकाणी येईल. ॲक्सेप्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ओन्ली धिस टाईम यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यानंतर मित्रांनो, एक गोल सर्कल येईल. त्यामध्ये आपल्याला फोटो आपला या ठिकाणी लाईव्ह फोटो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. त्याकरता लाईव्ह फोटो घेत असताना डोळे आपल्याला या ठिकाणी खाली वरती करायचे आहे. त्यानंतर जे गोल सर्कल आहे ते संपूर्ण ग्रीन कलरचे होईल. म्हणजे या ठिकाणी तुमची फेस ई-के-वाय-सी या ठिकाणी झालेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुली मेसेज सुद्धा या ठिकाणी येईल. आता या ठिकाणी ई-के-वाय-सी स्टेटस, ई-के-वाय-सी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली या ठिकाणी डेट, टाइम या ठिकाणी आलेला आहे. आता अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी या ठिकाणी झालेली आहे. ओके यावरती क्लिक करा. आता आपली ई-के-वाय-सी सक्सेसफुली झालेली आहे हे आपण या ठिकाणी चेक करू शकतो. त्याकरता परत आपल्याला पूर्वीच्या पेजवर या ठिकाणी यायचं आहे. स्टेट या ठिकाणी परत आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. व्हेरीफाय लोकेशन यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय लोकेशन यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जनरेट ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे. आलेला ओटीपी बॉक्समध्ये या ठिकाणी टाकून दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये टाकून सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बेनिफिशरी डिटेल्स हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता या ठिकाणी ई-के-वाय-सी स्टेटस वाय या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे तुमचा ई-के-वाय-सी स्टेटस यस या ठिकाणी झालेला आहे. तुमची ई-के-वाय-सी या ठिकाणी झालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी राशन कार्ड मधील तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची ई-के-वाय-सी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही आपण ई-के-वाय-सी संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेतली. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.